संत तुकोबारायाची पालखी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि जी पालखी आत्ता आपण बघतोय त्याच पालखीतनं या पादुका असतात त्या पंढरीकडे मार्गस्थ होतात। सध्या पालखीची तयारी सुरू आहे, पालखीला सजवण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेळातच साधारण दुपारपर्यंत या पालख्या आहेत त्या इथे विराजमान होतील आणि लाखो वारकरी याच जी पालखी आहे तिला स्पर्श करण्यासाठी आतुर असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या मंदिराचा गाभारा सगळा सजवण्यात आलाय विविध रंगाच्या फुलांनी, अत्यंत सुंदर अशा रेखीव पद्धतीने हा सगळा गाभारा सजवण्यात आलाय आणि या गाभाऱ्याचा मान जो असतो, सजवण्याचा मान, आपल्याला प्रत्येक पद्धतीने पंढरीची किंवा वारकऱ्यांची आणि सोबतच विठुरायाची कशी सेवा करता येईल या भावनेने इथे आलेला प्रत्येक नागरिक असू देत, वारकरी असू देत, याच प्रयत्नात असतो की आपल्याला कशा पद्धतीने सेवा करता येईल। आणि असेच सेवेकरी जे आहेत भुजबळ कुटुंब, ते गेल्या 4 पिढ्यांपासनं या मंदिराची, या पालखीची सजावट करतायत, फुलांनी सजावट करतायत। काय यंदाचं वैशिष्ट्य आहे? तुमची 4थी पिढी आहे हे सगळं सजावट करण्यात। मी रामकृष्ण हरी, माझं नाव भारत भुजबळ। दरवर्षी आपण आषाढी एकादशीला परत माऊलींचं प्रस्थान असेल, तुकाराम महाराजांचं प्रस्थान असेल, गेल्या अनेक वर्षापासून आपण ही सेवा करत असतो। ही सेवेचा जो आनंद आहे, या आनंद आपण किती जरी विकत घ्यायचं ठरवलं किंवा आपण कुणाला जरी काही सांगायचा प्रयत्न केला तर न सांगता ही सेवा करण्याचा मान मिळतो, यात खूप मला समाधान आहे। किती साधारण फुलांनी ही सगळी सजावट करण्यात आली आहे? कोणकोणते फुले याच्यात वापरण्यात आली? ही सजावट आपण कमीत कमी 5 ते 5,500 किलोच्या फुलांमध्ये सजवलेला आहे आणि याच्यात अनेक रंगीबिरंगी फुलांचा वापर केलेला आहे। याच्यात बाहेर देशातली फुले वापरली गेलेली आहे, जसे की अँथोरियम आहे, ऑर्किडची फुलं आहे आणि जिप्सोची फुलं आहे। आणि इतिहासात प्रथमच आपण या कळसाला फुलांनी सजावट केलेली आहे। तुकाराम महाराजांचा कळस आहे, विठ्ठल रुक्मिणीचा कळस आहे आणि राम मंदिराचा पण कळस आहे। ओके, तुम्ही वारकरी आहात, या सगळ्या वारीत जात असता दरवर्षी? मी वारीत नव्हतो जात, वडील नेहमी वारीला पायी पायी जात असत, पण वडिलांनी पायी वारी करून मला विठोबाची पण सेवा करायची संधी मिळाली। गेले मी 18 वर्ष झालं आषाढी एकादशी आणि विवाह सोहळा विठ्ठल रुक्मिणीचा वसंत पंचमीच्या वेळ होत असतो, ही दोन्ही सेवा मी वडिलांच्या परंपरेनुसार हे करत आलो आहे। आपला व्यवसाय असू देत, रोजचं सगळं जे आहे जीवन आहे ते सांभाळून प्रत्येक वारकरी या वारीत सहभागी होत असतात। मात्र ज्यांना हे 15 दिवस 20 दिवस जाता येत नाही ते लोक अशा पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं सेवा करताना दिसतात। असंच एक भुजबळ कुटुंब आहे, त्यांच्याकडनं गेले 4 पिढ्या झाला ही फुलांची सजावट करून विठुरायाची किंवा तुकोबारायाची सेवा घडवण्यात येते। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।